हाय हॅलो नमस्ते मित्रांनो. आजचा विषय जरा वेगळा आहे. जेव्हा मी या व्हिडिओसाठी माहिती गोळा करायला सुरुवात केली, इंटरनेटवर जुने लेख वाचले, काही लोकांचे अनुभव ऐकले, तेव्हा खरं सांगतो एका क्षणासाठी माझा स्वतःचाच विश्वास बसत नव्हता. आपण 21व्या शतकात राहतो, जिथे विज्ञानाकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे असं आपण मानतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की आपल्याच भारतात अशी एक जागा आहे जिथे विज्ञानाचे सगळे नियम, फिजिक्सचे सगळे फॉर्म्युले मातीमोल ठरतात, तर होय, मी बोलतोय ओडिशामधील जगन्नाथपुरी मंदिराबाबत. हे फक्त एक मंदिर नाही आहे, तर हे एक असं जिवंत कोड आहे जे हजारो वर्षापासून अजून कोणाला सुटलेलं नाही. मी खूप रिसर्च केला, पण काही प्रश्नांची उत्तरे लॉजिकच्या पलीकडची आहेत. नक्की काय दडले या मंदिराच्या भिंतीमागे? चला आज या गूढ प्रवासाची सुरुवात करूया. गोष्ट तशी खूप जुनी आहे, पण यातला रहस्यमय भाग अंगावर काटा आणणारा आहे. राजा इंद्रद्युम्नाला स्वप्न पडलं आणि समुद्रात लाकूड मिळालं. हे आपण ऐकलं असेल, पण त्या मूर्ती घडवताना जे घडलं ते विचार करायला लावणारा आहे. विचार करा, एक बंद खोली, आतून लाकूड कापण्याचे आवाज येत आहेत आणि अचानक 15 दिवसानंतर ते आवाज थांबतात. जेव्हा राणीने तो दरवाजा उघडला तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. कारागीर गायब होता आणि समोर होत्या त्या 3 मूर्ती, ज्यांना हात नाहीत, पाय नाहीत, फक्त मोठे गोल डोळे आहेत. रिसर्च करताना मला एक गोष्ट जाणवली की कदाचित त्या अपूर्ण असण्यातच एक मोठा पूर्ण अर्थ दडलेला आहे. भगवंत हेच सांगू इच्छित होते की मला पाहण्यासाठी डोळ्यांची नाही, तर फक्त भावनेची गरज आहे. पण इतिहासापेक्षाही जास्त शॉक मला तेव्हा बसला जेव्हा मी या मंदिराच्या आजच्या वास्तवाबद्दल खोलात जाऊन वाचलं. तुम्हाला फिजिक्सचा एक साधा नियम माहीत असेलच. हवेचा दाब ज्या दिशेने असेल, कापड त्याच दिशेने उडतं, बरोबर? पण जगन्नाथ मंदिराच्या कळसावर जो ध्वज आहे तो या नियमाला सरळ आव्हान देतो. मी अनेक व्हिडिओ पाहिले, रिपोर्ट्स वाचले. हा ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने का फडकतो? याचं उत्तर नासाच्या वैज्ञानिकांकडे आहे ना कोण्या हवामान तज्ज्ञांकडे. आणि या ध्वजाचं अजून एक रहस्य म्हणजे रोज संध्याकाळी एक पुजारी जीवाची बाजी लावून कोणत्याही सुरक्षा उपकरणाशिवाय 45 मजले उंचावर चढतो आणि ध्वज बदलतो. तिथे एक असा नियम आहे की जर एक दिवस जरी ध्वज बदलला गेला नाही तर हे मंदिर पुढच्या 18 वर्षांसाठी बंद पडेल. विचार करा किती मोठा रिस्क आणि किती मोठी आस्था. माझ्या वाचनात आलेली दुसरी थक्क करणारी गोष्ट म्हणजे नो फ्लाय झोन. जगातल्या कोणत्याही मोठ्या वस्तूवरून, ताजमहाल असो या आयफल टावर, पक्षी किंवा उमान उडतातच, पण पुरीच्या मंदिराचा कळस त्याला अपवाद आहे. तिथे कळसावर सदा पक्षी सुद्धा बसत नाही, असं का? काय आहे अशी कोणती शक्ती जी त्यांना तिथे जाण्यापासून रोखते? हे केवळ योगायोग असू शकत नाही. आणि या मंदिराच्या रचनेबद्दल बोलायचं झालं तर तिथे सुदर्शन चक्र लावलं आहे. त्याचं इंजिनिअरिंग इतकं जबरदस्त आहे की तुम्ही पुरीच्या कोणत्याही कोपऱ्यात उभे राहा, ते चक्र तुम्हाला नेहमी समोरूनच दिसतं. हजारो वर्षापूर्वी जेव्हा दुर्बिणी नव्हत्या, टेक्नॉलॉजी नव्हती, तेव्हा हे कसं साध्य केलं असेल हा प्रश्न मला सारखा सतावतो. पण या सगळ्यात सर्वात गूढ अनुभव कोणता असेल तर तो म्हणजे सिंहद्वाराचा. हे मी स्वतः अनेक भक्तांच्या अनुभवातून वाचलंय. मंदिराच्या बाहेर समुद्र आहे, त्यामुळे लाटांचा प्रचंड आवाज असतो. पण जसं तुम्ही मुख्य दरवाजातून म्हणजे सिंहद्वारातून आत पाऊल टाकता, एका सेकंदात तो आवाज म्यूट होतो. पूर्ण शांतता, जणू काही त्या देवळात बाहेरील जगाच्या गोंगाटाला प्रवेशच नाहीये. आणि पाऊल बाहेर काढलं की पुन्हा तोच आवाज. साऊंड प्रूफचे हे तंत्रज्ञान त्या काळात कसं वापरलं गेलं असेल? शेवटी एक असं रहस्य जे ऐकून मलाही विश्वास बसला नाही, तो म्हणजे महाप्रसाद. जगातील सर्वात मोठं स्वयंपाकघर. इथे स्वयंपाकाची पद्धत खूप वेगळी आहे. 7 मातीची भांडी एकावर एक ठेवली जातात. विज्ञानानुसार आगीचे जवळचं म्हणजे सर्वात खालचं भांडं आधी शिजायला हवं, पण इथे निसर्गाचा नियम उलटे फिरतात. इथे सर्वात वरच्या भांड्यातलं अन्न आधी शिजतं आणि सर्वात खालचं शेवट. असं म्हणतात की तिथे स्वयंपाक खुद्द लक्ष्मी माता करते. म्हणूनच की काय, लाखो लोक आले तरी अन्न कमी पडत नाही आणि मंदिर बंद होताच अन्न संपतं. अन्नाचा एकही कण तिथे वाया जात नाही. तर मित्रांनो, इतका सगळा अभ्यास केल्यानंतर मला एकच गोष्ट समजली, काही गोष्टी समजून घ्यायच्या नसतात, फक्त अनुभवायच्या असतात. जगन्नाथपुरी हे फक्त
फक्त विटा दगडांचं मंदिर नाही, तर ती एक जिवंत शक्ती आहे जी मानवी बुद्धीला सतत आव्हान देत असते. हे रहस्य तुम्हाला कसं वाटलं? हे निव्वळ विज्ञान आहे की त्या पलीकडचा चमत्कार? मला कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. मी खूप मेहनतीने ही माहिती तुमच्यासमोर मांडली आहे, त्यामुळे आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच डीप मिस्ट्रियस स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन रहस्यासोबत. तोपर्यंत जय जगन्नाथ.